आज मोठ्या उत्साहामध्ये बाप्पांच्या मिरवणुका निघतात। गणेश गल्लीच्या राजाची देखील मोठ्या उत्साहामध्ये आता मिरवणूक निघालेली आहे। मिरवणुकीच्या दरम्यान बाप्पावर पुष्पवृष्टी देखील केली जाते। तर दुसरीकडे पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुका देखील आता सुरू झालेल्या आहेत। कोल्हापुरात देखील बाप्पाची नाचा तोकराम माळी तालीम मंडळाचा गणपती बाप्पाची मिरवणूक देखील आता सुरू झालेली आहे। ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतली दृश्य आहेत। मुंबईमध्ये आता मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। गुलालाची उधळण केली जाते, फुलांची देखील बाप्पावर उधळण केली जाते आणि या मिरवणुकीमध्ये आता गणेश भक्त देखील अगदी दंग आणि तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात देखील आता मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये देखील मानाच्या गणपतीला मिरवणुकीला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। फटाक्यांची आतषबाजी देखील एकीकडे केली जाते, तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरण दर्शनासाठी आता भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे आता मुंबईच्या राजाची मिरवणूक देखील आता मार्गस्थ झालेली आहे। या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। जागोजागी बाप्पांवर फुलांची उधळण केली जाते, फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते, तर ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक आता मार्गस्थ होते। तर लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आता शेवटच्या दिवशी गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। 10 दिवसांपासून हा मोठा गणेशोत्सव साजरा झालेला आहे। अनेक उपक्रम देखील राबवले गेले। आपल्या लाडक्या बाप्पांची मनोभावे आराधना देखील केली गेली आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला आता 10व्या दिवशी निरोप दिला जातोय आणि त्यासाठी आता गणेश भक्तांची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तिकडे मुंबईतील मुंबईच्या राज्याची देखील आता मिरवणूक निघालेली आहे। ती मिरवणूक आता विसर्जनाच्या स्थळाकडे मार्गस्थ होतानाची दृश्य देखील आपण पाहतोय आणि तिकडे पुण्यामध्ये देखील मिरवणुकांमधील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे पालिकेच्या वतीनं आणि पोलिसांच्या वतीनं चोख असा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। जय्यत अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। सुखरूपपणे या सगळ्या मिरवणुका पार पडाव्यात यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं देखील आवश्यक ती खबरदारी घेतली जाते। तर पोलिसांच्या वतीनं देखील जागोजागी शेकडोंच्या संख्येनं पोलीस तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या वतीनं संपूर्ण शहरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आज तैनात ठेवण्यात आलेला आहे। सुखरूपपणे बाप्पांना निरोप देण्यात यावा यासाठी आता प्रशासन अगदी पूर्णपणे सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। गणेश मंडळांच्या माध्यमातून देखील अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। जागोजागी बाप्पांच्या मूर्तीवर फुलांची उधळण देखील केली जाते, गुलाल उधळला जातोय, बाप्पांच्या समोर ढोल ताशा वाजवला जातोय, त्यामध्ये तरुण आणि तरुणी नृत्य देखील करतानाची दृश्य पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी आता शेवटचं नतमस्तक होण्यासाठी भक्त देखील गर्दी करत असतानाची दृश्य पाहायला मिळतात। तर मुंबईतील महत्त्वाचे असलेले हे दोन्ही गणपती आपण पाहतोय। मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा। मुंबईच्या राजाची मिरवणूक आता मार्गस्थ झालेली आहे, तर लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला देखील पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पोलीस देखील या मिरवणुकांमध्ये सहभागी होत नृत्य करतानाची दृश्य पाहायला मिळत आहेत। तर लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आता गुलालाची उधळण केली जाते, ढोल ताशांचा गजर देखील सुरू आहे, लेझिम वाजवली जाते, तुताऱ्या देखील वाजवल्या जातात आणि एकंदरीत उल्हासित असं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 दिवस ज्या बाप्पांची मनोभावे सेवा केली त्या बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी शेवटचं लीन होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी आता गणेश भक्त देखील गर्दी करतात। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या उपस्थित आहे। आत्ताचे ताजे अपडेट घेऊयात रुपाली। आता सध्या आपण
लालबागच्या राजा मंडळाच्या अगदी दरबारात आहोत आणि माझ्या मागे आपण पाहत आहात की बाप्पांची ही मूर्ती जी आहे ती आता तयार झालेली आहे। काहीच वेळामध्ये खरं तर इथे आरतीला सुरुवात होणार आहे। बरोबर 10 वाजता आरतीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाची जी मिरवणूक आहे त्याची तयारी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येने जे भाविक आहेत, जे लालबागचा राजा मंडळातील जे पदाधिकारी आहेत ते इथे जमलेले आहेत। मात्र सध्या गाणं सुरू झालेलं आहे आणि गाण्याच्या ठेक्यावरती प्रत्येक पदाधिकारी आपल्याला खतर असताना पाहायला मिळतो आहे आणि अशाच वेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा खरं तर आपल्याला खांद्यावरती घेऊन त्याला सुद्धा खरं तर आपल्या आनंदामध्ये खरं तर सामील करून घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतो की बराच वेळ खरं तर पोलीस जे आहे ते संपूर्ण दिवसभर आज संपूर्ण मुंबईमध्ये खरं तर बंदोबस्ताला उभे असतात। मात्र जेव्हा सणाचा विषय येतो किंवा मग जेव्हा अशी वेळ येते जेव्हा आपला सण असतो तेव्हा सगळ्या लोकांनाच आपल्या सणामध्ये सामावून घेण्याची खरं तर ही मुंबईकरांची सवय आहे आणि तशाच पद्धतीने आज सुद्धा लालबागच्या राजा मंडळामध्ये आपल्याला असंच चित्र पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांची गर्दी जमलेली आहे। आता थोड्या वेळात आरती सुरू होईल आणि त्याच्यानंतर जागोजागी जे आहे ते लालबागच्या राजाचं आगमन होईल, त्यांचं स्वागत केलं जाईल। हजारो मुंबईकर जे आहेत ते याच निमित्ताने खरं तर रस्त्यावरती उतरलेले असतात राजाचं एक खरं तर दर्शन घेण्यासाठी, राजाची एक झलक पाहण्यासाठी। खरं तर आपण बघितलं तर या ठिकाणी लालबागच्या राजाला बघण्यासाठी म्हणून हजारो मुंबईकर रस्त्यावरती उतरतात आणि त्याचाच एक नजारा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहिलं माझ्या मागे तर मोठ्या संख्येने सगळे जे लालबागच्या राजा मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पहाटेपासून खरं तर सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि एकूणच तयारी चालू आहे। एका बाजूला पोलीस अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांची तयारी चालू असताना भाविकांना त्रास होऊ नये किंवा गणपतीचं जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती अगदी व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी प्रत्येक कार्यकर्ता खरं तर या ठिकाणी काळजी घेताना पाहायला मिळतो आणि त्याची तयारी सध्या चालू आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये आता पुढच्या काहीच वेळामध्ये आरती होईल आणि त्याच्यानंतर विसर्जनाची जी मिरवणूक आहे त्याला सुरुवात केली जाईल। रुपाली, 10 वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे, त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत पालिकेच्या वतीने आणि मुंबई पोलिसांच्या वतीने या मिरवणुकीमध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीची पोलीस खबरदारी घेताना दिसत आहे? नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की लालबागच्या राजाच्या अगदी मूर्तीच्या समोर आपण बघितलं तर बॅरिकेड्स लावलेले आहेत। तिथे काही पोलीस अधिकारी उभे आहेत। प्रत्येक ठिकाणी महिला पोलिसांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। कोणतीही महिला भाविक या ठिकाणी येत असेल किंवा मग मंडळातील महिला पदाधिकारी असेल तर त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महिला पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या संपूर्ण हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती जागोजागी आपण बघितलं तर रांगोळी काढलेली आहे पदाधिकाऱ्यांनी। मात्र पुढच्या आपण बघतो की जेव्हा मिरवणुकीला सुरुवात होते तेव्हा एक मोठी गर्दी उसळते आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर या ठिकाणी ही गर्दी आवरण्यासाठी म्हणून पालिका प्रशासन असेल किंवा मग पोलीस प्रशासन असेल दोघंही सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण लालबागचा जो रूट आहे या रूटवरती जागोजागी पोलीस जे आहेत ते सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे आणि सोबतच आपण बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते आणि एकूणच भाविक आणि त्यामध्ये पोलीस असा एक वेगळं जे सगळं एक नातेसंबंध आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी रुपाली, महत्त्वाचे अपडेट लालबागच्या राजाच्या दरबारातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।